त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणतात, काय त्यांना संधी द्या. मग वाट बघतायत बाहेर, वाटतं आमच्या वहिनींसाठी देतो संधी द्या. मी यांच्यानंतर बोलतो अध्यक्ष महोदय आपल्या विनंतीला. चालेल. सन्मान्य श्री अभिजित पाटील. धन्यवाद. 200 सत्ताधारी पक्षाच्या 293 प्रस्तावावरती बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल. अध्यक्ष महोदय, AI ॲग्री 2026 या परिषदेच्या जागतिक तांत्रिकीकरण ताकद देण्याचा या खऱ्या अर्थानं मी सर्वप्रथम आपल्या सभागृहाच्या माध्यमातून ही विनंती करतो. AI टेक्नॉलॉजी व्हावी. महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य म्हणून घोषित झालं आणि याच्यासाठी 500 कोटी रुपयाची तरतूद तत्कालीन अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी केली आणि अजितदादांनी ह्याच्यावरती इतका बारकाईनं अभ्यास केला होता की दादा सातत्यानं बैठका घेत होते. आमच्या साखर कारखान्याच्या बाबतीत बैठका घ्यायचे, VSIला सोबत घ्यायचे, अनेक मिटिंगा घेतल्या. आणि खऱ्या अर्थानं माझं आपल्याला या निमित्तानं मागणं आहे की या AI टेक्नॉलॉजीला अजितदादा पवार साहेब AI टेक्नॉलॉजी असं त्या ठिकाणी नामकरण करून दादांच्या नावानं ही योजना राबवणं आवश्यक आहे. कारण AIच्या बाबतीमध्ये एकरी 100 टन ऊसाला पाण्याचं नियोजन करणं ही सूक्ष्म नियोजन आणि पुढं काय आवश्यक आहे ह्याच्यावरती काम करण्याचं दादांनी खऱ्या अर्थानं मोठं काम आणि हे धोरण आखण्यापासून त्याला निधीची तरतूद करणं, त्याचे रडार बसवणं, ह्या शेतीविषयी आवड असणारे आणि दादांनी खूप मोठ्या पद्धतीने याचं काम केलंय आणि या AI टेक्नॉलॉजीमुळं खूप मोठा फायदा राज्याला होणार आहे, शेतकऱ्याला विशेषतः होणार आहे. आणि परंतु यामधल्या त्रुटी अशा आहेत की आज आपल्याला शेतकऱ्याकडनं काही भाग घ्यावा लागतोय, VSI काय भाग देतोय आणि मग आज शेतकऱ्याला अजून तेवढा अवेअरनेस नसल्यामुळं शेतकरी प्रोत्साहन करण्यासाठी सरकारने त्या ठिकाणी पुढाकार घेऊन ही 500 कोटीची तरतूद वाढवून AIच्या माध्यमातून अधिक मग आज डाळिंबवरती मर आणि तेल्यासारखा रोग आहे त्याला AIचा उपयोग होईल. भविष्यात त्याला काय फवारण्या करायच्या, द्राक्षाला काय फवारण्या करायच्या, सोयाबीनला असेल, कापसाला असेल, जसं ऊसावरती करणार आहे तसं सगळ्या पिकावरती करणं आवश्यक आहे. ऊसाच्या बाबतीतला आपण बघितलं यावर्षी महाराष्ट्रातले कारखाने सोलापूर जिल्ह्यात तर 100 दिवसच चालले आणि ऊसाचं उत्पन्न कमी व्हायला लागलंय. तर AIची मदत करून पुढच्या काळामध्ये ऊसाचं उत्पन्न वाढवावं अशा पद्धतीचे हे धोरण आपण त्या ठिकाणी महाॲग्रो AI धोरण त्या ठिकाणी राबवलं. ह्याला आता पुढच्या काळात अजून मॉडिफाय करणं आवश्यक आहे. याचबरोबर शेती मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजना राबवायची जी आपण ठरवलंय याच्यामध्ये आज खूप चांगल्या पद्धतीनं काम होते. परंतु आता अडचण अशी आहे की याच्यामध्ये एका गावात 10-12 रस्ते आहेत आणि आपण फक्त काय धरलंय तर त्या ठिकाणी ह्याला जे पैसे 125 तासाचं GCP चं भाडं आणि रोलर देणार आहे, परंतु याच्यात तो रस्ता होत नाही. जसं आपण मातोश्री पांधन योजना आहे तीच योजनेच्या माध्यमातून मनरेगा आज काय झालंय सार्वजनिक ठिकाणी एका गावामध्ये 20च त्या ठिकाणी कामं होतील, आता तर 10च कामावर आले आणि मग सार्वजनिक कामं होणार, विहिरीचं अनुदानाची आज खरडून गेलेल्या जमिनी आणि मग ह्याच्यासाठी पैसे मिळणार आणि मग ह्याची मर्यादा कमी केल्यामुळं सातत्यानं त्या ठिकाणी ही योजना प्रभावीपणे राबवण्याला अडचण येते. तर ही देखील यातून हट्ट बाजूला काढून ज्या पद्धतीनं मनरेगामधून आपण 23 लाख रुपये मातोश्री पांधन योजनेला देतोय तसंच मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ता योजनेला देखील भरीव निधी देऊन हे रस्त्याचं काम आज सगळ्यात महत्वाचं आहे. गावागावातली केसेस भांडणं ही रस्ते झाल्यानंतर निघणार आहे. शिवरस्ता असेल, पांधन रस्ता असेल, आज आमदारांना त्याचा अध्यक्ष केलंय आणि आम्ही त्याच्या बैठका घ्यायला चालू आहे, परंतु त्या ठिकाणी काम प्रत्यक्ष होताना दिसत नाही. आम्हाला सातत्यानं पाठपुरावा करावा लागतोय. तहसीलदारांवर कामाचा लोड आहे, तर अतिरिक्त तहसीलदार नायब तहसीलदारांकडून हे काम करण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचं काम करणं आवश्यक आहे. यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा विषय की सोलार योजना आपण राबवली, परंतु आज गेल्या 2022 पासून लाईटचं नवीन कनेक्शन दिलं नाही. 7.5 HP पर्यंतचं लाईट बिल माफ केलंय, परंतु 5च्याला 7.5 आणि 7.5च्याला 10चं त्या ठिकाणी बिल येत आहे आणि मग ती लोक 7.5 वाली 10 मध्ये गेल्यामुळे ती योजनेत बसत नाही आणि मग लाईटच्या बाबतीमध्ये खूप मोठी अडचण शेतकरीची आहे. तर लाईटच्या बाबतीमध्ये मला आपल्याला या निमित्तानं विनंती करायची आहे की लाईटचं कनेक्शन द्यायला चालू झालं पाहिजे. आज पुरामध्ये आमच्याकडे अनेक DP वाहून गेलेत आणि तिथं लाईटचं कनेक्शन मिळत नाही. लाईटचं कनेक्शन मिळल्याशिवाय त्या ठिकाणी शेतकरी पुन्हा सुखी होणार नाही. तर लाईटचं कनेक्शन देणं आवश्यक आहे
आणि मग शेतकऱ्याच्या बाबतीत आपण ज्या पद्धतीनं सर्व गोष्टी मांडतोय, परंतु शेतकऱ्याची कर्जमाफी देखील तेवढाच महत्वाचा विषय आहे. आणि मग या 293चा प्रस्ताव करत असताना आपल्याला विनंती आहे की यामध्ये 293 मध्ये शेतकऱ्याला समृद्ध करणं, शेतकरी सुखी तर राज्य सुखी ह्या धोरणानुसार भविष्य काळात शेतकऱ्याविषयी ज्या आवश्यक असणाऱ्या बाबी त्या पूर्ण कराव्या. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सन्मान